नमस्कार सर्वांना. कसा आहे तुम्ही? अगदी मस्त मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आपला दादू बघितला का कसा गाडी करतोय? ही कशी गाडी करतोय दादू बघितलं का? दादूला भरपूर गाड्या आणल्यात, पण काय सगळ्या मोडक्या तोडक्या गाड्या दादाच्या भरपूर घरात आहेत. पण दादूला काय आपल्या गाडी ठेवत नाही. दादू खेळतो आणि फेकून देतो. तर आता दादू आपली चपलीची गाडी करतोय. दादू दादू आपल्या अंगावरती पण गाडी करतो, हो का दादू? तू बोल रे बाबू, तू बोल. पिलूला आपल्या काल कटिंग करायला नेलता, तेव्हा आपण ब्लॉग सोडलेला आहे. बघितला आहे का? कोणी बघितलं आहे नक्की सांगा, कमेंट करत जावा. आपला दादू 13 वर्षाचा आहे, पण काही चालत नाही, बोलत नाही. हां, तो का सांगतो? तू सांग रे दादू. चालत नाही, बोलत नाही, असं वाटत नाही दादूला आपल्या चालता येत नसेल, बोलता येत नसेल. पण चला, आहे जसं असेल तसं समाधानी राहायचं. आपला जेव्हा बघा त्याला काही म्हणजे काही त्याची एकदम लहान बाळासारखी बुद्धी आहे. 2 वर्षाच्या मुलासारखं त्याचं खेळणं बिळणं. ते आता 13 वर्षाचा झाला आहे, पण लय शहाणा आहे आणि कळतं त्याला. त्यातली त्यात थोडंफार त्याचं कळतं. म्हणजे जास्त काय ते स्वतःचं काय जेवण बिवण हाताने काय आंघोळ बिंघोळ सगळं आपल्यालाच करावं लागतं. आता कशी गाडी चालली दादू? तू बोलणार? तू नाही बोलला दादू? पप्पी दे. ती खेळायला नादावला ना तर त्याला ते खेळतच असतं, त्याचं लक्ष इकडं तिकडं नाही. दादू कसा खेळते? दादूची गाडी चालली आहे का? त्याला दिवसभर त्याचा खेळत असतो, काय ना काय खेळत राहतो. त्याला प्लास्टिकची पिशवी पण येणार लय आवडते. त्याला घावली ना तर प्लास्टिकच्या पिशवी बरोबर पण खेळत असतो. काही असो खेळायचं. त्याच्या बघा इकडं व्हीलचेअर भेटलेली आहे. बघा ही व्हीलचेअर आपल्या दादूला दिलेली ग्रामपंचायतमधून. तर ह्याच्यावर बसून पण फिरत असतो आपला दादू. चिमण्या बिमण्या अगदी मस्तपैकी बाहेरच बसले आम्ही. वारस इकडं झाड आहे आमच्या गोट्यात, बाबळीत त्याच्यावरती चिमण्या बसल्यात. बघा बाबळीचे झाड आहे. एरडं कुत्री सगळं असतंय शेतकऱ्यांना, आहे का नाही बाबू? तुम्ही कुठनं व्हिडिओ बघता म्हणा आमचं, तुम्ही कमेंट करत नाही आम्हाला. तर आज आम्ही गवार तोडलेली, तर तुम्हाला दाखवते गवार आमची. इकडं गवार तोडली तर झाली, शेवटच झालाय, संपली म्हणजे. दिसती का? आज थोडीच गावलेली अशी आपली गवार चांगली. पण काय पाणी नाही त्याला, पाऊस पडा, त्याच्यामुळे पाणी नाही काय नाही. आणली तोडून रानात ना. आता काय माहीत कसं जाती 50-60 रुपयाने, जास्त काय भाव नाही तिला, पण बरं आहे आपलं. आणि इकडं बघा शिजवल्यात शेंगा, भुईमुगाच्या शेंगा मस्तपैकी शिजवून हळद मीठ टाकून अगदी वाळून ठेवल्यात. तर खायला अशा भारी लागतात. या खायला तुम्ही पण. वाळ्यात मस्तपैकी शेंगा. आपल्या दादूचं चाललंय तिकडं खेळायचं का. कुणी खाल्ल्यात अशा? शेतकरी लोकांना काय असं रानात आणायचं की शिजवायचं घरी. शहरातल्या लोकांना कसं विकत घ्यायचं खायचं. पण माणूस खातानी काय राहत नाही, काय दिसन ती खाऊ वाटली तरी, थोडी जरी महाग असली तरी पण ती वस्तू घेऊन खातच. शेतकऱ्यांना तसं काय नाही. शेतकऱ्यांना सगळं काही रानातच खायला भेटतंय. या शेंगा खायला दादू. आता आपल्या दादू चाललंय तिकडे खेळणं. दादूचं दिवसभर खेळायचं काम चालू असतं. दादू काय बोलत नाही आता आपला.
दादू तू बोलणार नाही नका. दादू एकदम असा खेळायला नादावलेला आहे त्याच्यामुळे दादू बोलत नाही. कशी गाडी चालली दादू आहे का? कुठं चालली बाबा तुझी गाडी? कुठं चालली? इकडं आपल्या शेळ्या आहेत कशा चालले शेळ्यांचं खायचं काम. पाऊस काय आमच्या इकडं पडा नाही. तुमच्या इकडे झालाय का पाऊस? इतकं ऊन लागतं, इतकं ऊन लागतंय, भरपूर असं ऊन लागतंय ना काय सांगायचं नको. पाऊस काय एकतर पडा ना. आपला दादू असतो घरी त्यामुळं दादूला सांभाळायलाच राहावं लागतंय आपल्याला. दादूला आपलं चालता येत नाही, बोलता येत नाही, त्याच्यामुळं दादू काय शाळेत येत जात नाही. आपला दादूचा बारका भाऊ जीवा तो जातो शाळेत, 6वीला आहे. कुठनं व्हिडिओ बघता तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.